त्यावेळेस पुण्यामध्ये इतकं दहशतीचं वातावरण होतं ते सायंकाळी 7 नंतर अक्षरशः कर्फ्यू लागल्यासारखा शुकशुकाट व्हायचा। स्वस्तिक फोटो स्टुडिओ नावाचा एक राजेंद्र जक्कल त्याचा वडिलांचा फोटो स्टुडिओ होता आणि तो स्वतः इथे राहतही होता। पुणे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते प्रगत ठिकाण, जणू काही एक भव्य शहरच। मात्र हेच पुणे साधारणतः 1975 ते 76 मध्ये अगदी उच्चभ्रू रिटायर लोकांचं शहर समजलं जायचं। आज पुण्यातील कोथरूड शहराला पुण्याचा मध्यवर्ती भाग समजतो। तेच कोथरूड त्या काळी पुण्यात तयार सुद्धा झालं नव्हतं। त्या काळचं पुणे अगदी शांत आणि सुज्ञ लोकांचं ठिकाण मानलं जायचं। याच पुणे शहरात काही वर्षांपूर्वी एक अत्यंत वाईट घटना घडली होती। ती घटना म्हणजे अर्थात जोशी अभ्यंकर हत्याकांड। 70च्या दशकात घडलेले हे हत्याकांड आजही पुणेकर विसरू शकलेले नाहीत, कारण हे हत्याकांड अत्यंत भयावह आणि थरकाप उडवणारं होतं। फक्त 1.5 वर्षात एकामागून एक झालेल्या 10 हत्यांनी त्या काळी संपूर्ण पुणे शहरच हादरून गेलं होतं। 70च्या दशकातलं पुणे म्हणजे अत्यंत शांत आणि सुज्ञ लोकांचं ठिकाण होतं। अशा या पुण्यात 16 जानेवारी 1976ला विश्व हॉटेलच्या मालकाचा मुलगा प्रकाश हेगडे अचानक बेपत्ता झाला। प्रकाश अचानक बेपत्ता झाल्यानं त्याच्या घरचे सर्व लोक बेहाल झालेले होते। अशातच प्रकाशच्या वडिलांना प्रकाशचं एक पत्र मिळालं। बाबा, मी हे घर आणि पुणे शहर कायमचं सोडून चाललो। प्लीज मला शोधायचा प्रयत्न करू नका। तुमचा प्रकाश हेगडे। प्रकाशनं लिहिलेले हे पत्र हाती लागताच प्रकाशच्या बाबांनी थेट पोलिसात धाव घेतली, कारण प्रकाशच्या बाबांना त्या पत्रात एक संशयास्पद गोष्ट आढळली। ती गोष्ट म्हणजे प्रकाशनं लिहिलेल्या या पत्रातलं हस्ताक्षर तर प्रकाशचंच होतं, मात्र त्यावर असलेली सही प्रकाशची नव्हती। कारण प्रकाश नेहमी पत्र लिहिताना स्वतःचं नाव देवदास असंच लिहायचा, मात्र या पत्रात त्यानं प्रकाश हेगडे असं नाव लिहिलेलं होतं। याशिवाय पत्रातल्या मजकुरावरून असं लक्षात येत होतं की प्रकाश कुठल्या मोठ्या संकटात सापडला आहे, म्हणून प्रकाशच्या घरातल्यांची चिंता आणखी वाढू लागली। पण अनेक प्रयत्न करून सुद्धा काही केल्या प्रकाशचा कुठेच शोध लागत नव्हता। जोशी अभ्यंकर हत्याकांड जेव्हा घडलं, मला वाटतं तो 1976-77चा काळ असावा। आणि त्यावेळेस हे जेव्हा हत्याकांड सुरू झालं, पहिल्यांदा जोशींचं घरात झालं, त्याच्यानंतर एक सराफत त्यांच्याकडे झालं, नंतर अभ्यंकरांच्या इथे झालं। अत्यंत क्रूर आणि निर्गुण पद्धतीनं हे गळा दाबून खून केले जात होते। त्यावेळेस पुण्यामध्ये इतकं दहशतीचं वातावरण होतं की पुण्याच्या बाहेरच्या भागामध्ये म्हणजे लॉ कॉलेज रोड असेल, प्रभात रोड असेल, भांडारकर रोड असेल किंवा पुण्याच्या बाहेरचा जो लगतचा भाग आहे, त्या भागामध्ये सायंकाळी 7 नंतर अक्षरशः कर्फ्यू लागल्यासारखा शुकशुकाट व्हायचा। अगदी रिक्षावाले सुद्धा डेक्कन जिमखान्यावरून लॉ कॉलेजला जायला नकार देत होते। पुण्यातील एका महाविद्यालयाच्या आवारात असलेलं हॉटेल विश्व, या हॉटेल मालकाचा मुलगा प्रकाश हेगडे अचानक एके दिवशी बेपत्ता झाला। ज्या दिवशी तो बेपत्ता झाला त्या दिवशी तो त्याच्या एका मित्राच्या घरी गेला होता आणि तिथून तो त्याच्या इतर 4 मित्रांसोबत बाहेर गेला। खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर त्यावेळी त्या 4 जणांनी मिळून त्याचं अपहरण केलं होतं। पण या अपहरणाची पुसटशीही कल्पना नसलेला प्रकाश फार विश्वासानं तेव्हा त्यांच्या सोबत गेला होता। प्रकाशच्या या विश्वासाचा फायदा घेऊन त्या 4घांनी मिळून त्याची अत्यंत निर्घुणपणे हत्या केली। या हत्येपूर्वी त्यांनी त्याच्याकडून एक पत्र सुद्धा लिहून घेतलं, पण या पत्राखाली सही मात्र त्यांनी स्वतः केली। ही घटना घडल्यानंतर ते 4घे पुणे सोडून कोल्हापूरला पळून गेले। जेमतेम 5-6 महिन्यांनंतर ते पुन्हा पुण्याला परत आले। या 4घांच्या परत येण्यानं आता इथून पुढे पुणे शहर हादरणार होतं आणि याची पुसटशीही कल्पना त्या काळी पुणेकरांना नव्हती। प्रकाश हेगडेच्या हत्येला 6-7 महिने उलटून गेल्यानंतर ते 4घे पुन्हा पुण्यात परत आले। पुण्यात परतताच 4घांनी त्यांचं पुढील सावज देखील हेरलं होतं।
त्यांचं पुढील सावज होतं पुण्यातील विजयनगर कॉलनीत राहणारे अच्युत जोशी, उषा जोशी आणि त्यांचा मुलगा आनंद जोशी. अगदी योग्य वेळ हेरून ते चौघे जोशींच्या घरी पोहोचले. जोशीच्या घरी अच्युत जोशी आणि त्यांची पत्नी उषा जोशी हे दोघेच होते. अच्युत जोशी यांनी दार उघडलं तेव्हा दाराच्या आड लपलेल्या त्या चौघांनी शस्त्राचा धाक दाखवून घरात घुसखोरी केली. त्यांनी अच्युत जोशी आणि त्यांच्या पत्नीला दोरीने बांधून टाकलं. त्यांना घरातील मौल्यवान वस्तू, दागदागिने आणि पैसे कुठे ठेवलेत याबद्दलची माहिती मिळताच ते चौघ अच्युत जोशी आणि त्यांच्या पत्नीच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबतात आणि मग नॉयलनच्या दोरीनं त्यांचा गळा आवळून त्यांची हत्या करतात. मात्र त्याच वेळी दारावरची बेल वाजते. त्या चौघांचा त्यावेळी काहीसा गोंधळ उडतो आणि थोडे सावध होऊन हळूच आतून दार उघडतात. दार उघडलेलं बघून जोशी काकांचा मुलगा आनंद जोशी नेहमीप्रमाणे घरात येतो. ते त्याला सुद्धा शस्त्राचा धाक दाखवतात आणि त्याला देखील बांधून टाकतात. आनंदला बांधल्यावर त्याच्याकडूनही घरातील आणखीन काही मौल्यवान वस्तूविषयी विचारलं जातं. आनंदकडून आवश्यक माहिती मिळताच त्याच्या तोंडात देखील कापडाचा बोळा कोंबून नॉयलनच्या दोरीनं त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली जाते. जोशी कुटुंबांची हत्या केल्यानंतर मारेकरांनी त्यांच्या घरात सर्वत्र सुगंधी अत्तर शिंपडलं होतं, कारण त्यांना पोलिसांचा कुत्रा त्यांचा माग काढेल अशी भीती वाटत होती. या घटनेनंतर 3-4 महिन्यात पुन्हा भांडारकर रोडवर असलेल्या स्मृती बंगल्यात अशाच प्रकारे हल्ला करण्यात येतो. या हल्ल्यात अभ्यंकर कुटुंबातील 5 जणांचा खून करण्यात आला होता. यामध्ये वयोवृद्ध काशीनाथ शास्त्री अभ्यंकर, त्यांची पत्नी इंदिराबाई, नात जाई, नातू धनंजय आणि घरकाम करणाऱ्या सखूबाईचा समावेश होता. जोशी कुटुंबियाप्रमाणेच या खुनानंतरही सुगंधी द्रव्याचा घटनास्थळी वापर करण्यात आला होता. आणि हा गुन्हा करताना ते एक विशिष्ट पद्धत वापरत की आपल्या घरातल्या लोकांची हत्या केल्यानंतर ते तिथे वेगवेगळ्या प्रकारची सुगंधी द्रव्य, अत्तर, परफ्यूम तिथे असे सगळीकडे टाकायचे, जेणेकरून त्यांचा उद्देश असा होता की डॉग स्क्वॉडला आपला आरोपींचा कुठलाही प्रकारचा सुगावा लागू नये, या उद्देशानं ते तिथे अत्तर आणि सुगंधी द्रव्य असे तिथं टाकत होते. पुण्यामध्ये त्या काळी घडलेल्या या 8 थरकाप उडवणाऱ्या हत्यांनंतर संपूर्ण पुणे शहर भयभीत झालं होतं. संध्याकाळी 7-7:30 वाजताच तुळशीबाग सारख्या बाजारपेठा सुद्धा ओस पडू लागल्या होत्या. पुण्यात सर्वत्रच भीतीचं वातावरण त्या काळी पसरलेलं होतं. पोलीस तपासाची चक्र सुद्धा वेगाने फिरू लागली होती. अशातच पोलिसांना एका अयशस्वी दरोड्याची माहिती मिळाली. जोशी अभ्यंकर दरोड्याच्या मधल्या काळात पुण्यातील बाफना कुटुंबावर देखील असाच पण अयशस्वी दरोडा पडला होता. त्यावेळी बाफना कुटुंबीय आणि घरातील नोकर यांनी मिळून दरोडेखोरांना परतवून लावलं होतं. या माहितीच्या आधारावरून पोलिसांच्या असं लक्षात आलं होतं की रात्रीच्या पहिल्या प्रहरात दरवाजाची बेल वाजली तर दार उघडणारा बेसावध असतो, याच गोष्टीचा फायदा दरोडेखोर घेत होते. मात्र या छोट्याशा गोष्टीशिवाय आणखी काही पोलिसांच्या हाती लागलं नव्हतं. म्हणजेच या सर्व हत्यांमागचा गुन्हेगार कोण, या प्रश्नाचं उत्तर पोलिसांना सापडलं नव्हतं. पुण्यात घडलेल्या या जोशी अभ्यंकर हत्याकांडानं संपूर्ण पुणेच काय तर महाराष्ट्र सुद्धा हादरला होता. कारण हे भयावह हत्याकांडच तसं होतं. जोशी आणि अभ्यंकर कुटुंबाच्या निर्दयी हत्येनंतर पुढची तब्बल 1.5 वर्ष पुणे संध्याकाळी 7 वाजताच बंद होत होतं. तत्कालीन सहाय्यक आयुक्त मधुसूदन हुल्याळकर आणि पोलीस इन्स्पेक्टर माणिकराव दमामे यांचं शोधकार्य देखील अविरत सुरू होतं. शोधकार्य सुरू असतानाच मार्च 1977 रोजी बन गार्डन इथं नदीच्या पात्रात पोलिसांना एक प्रेत तरंगताना आढळलं. एका अज्ञात तरुणाला लोखंडी शिडीला बांधून पाण्यात फेकलं गेलं होतं.
या केस संबंधित तपास करत असताना इन्स्पेक्टर दमामे यांच्या असं लक्षात आलं की ज्या दोरीनं या तरुणाचं प्रेस शिडीवर बांधण्यात आलं होतं त्या दोरीच्या गाठी आणि जोशी अभ्यंकर यांच्या खुनात बांधलेल्या गाठी एकसारख्या आहेत. यातून पोलिसांना एक तर्क निश्चित झाला होता की जोशी अभ्यंकर आणि बर्न गार्डनवर सापडलेलं हे प्रेत यामागे एकच गुन्हेगार आहे. बर्न गार्डनवर सापडलेलं हे प्रेत अनिल गोखले नावाच्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचं होतं. पण अनिल गोखले यांचा खून कोणी केला या प्रश्नाचं उत्तर मात्र काही केल्यास सापडत नव्हतं. सतत घडणाऱ्या या खून सत्रामुळे पुणे पोलिसांवर प्रचंड दबाव निर्माण झाला होता. मधुसूदन हुलाळकरांनी तपास कामाची दिशा बदलून पुन्हा एकदा सर्व कागदपत्र आणि वर्तमानपत्राची कात्रणं वाचायला सुरुवात केली. अशाच एका कात्रणात खुनी कोण असेल या प्रश्नाचं पहिलं उत्तर त्यांना गवसलं. हे कात्रण एका छोट्या स्थानिक वर्तमानपत्राचं होतं. कारण एकाही मोठ्या वर्तमानपत्रात घटनास्थळावरील मृत व्यक्तीचे फोटो उपलब्ध नसताना एका छोट्या वर्तमानपत्रात मात्र दुसऱ्या दिवशी प्रेताचे फोटो छापले गेले होते. ही गोष्ट कशी शक्य आहे याचा विचार करताना पोलीस अधिकाऱ्यांनी फोटो खालची क्रेडिट लाईन वाचली. या फोटो खाली असलेल्या क्रेडिट लाईन मध्ये राजेंद्र जक्कल नावाच्या व्यक्तीचं नाव होतं. तेव्हा अधिक माहितीसाठी वर्तमानपत्राच्या क्राईम रिपोर्टरला चौकशीसाठी पोलिसांनी बोलावलं. तेव्हा पेपरमध्ये छापून आलेला हा एक फोटो स्टुडिओ मधल्या मुलानं दिला आहे असं तपासात निष्पन्न झालं. हा फोटो मला राजेंद्र जक्कलने दिला. कोण राजेंद्र जक्कल? गुन्ह्याच्या तपास कामात एक उपयुक्त असा तर्क सापडला की तो तर्क दुसऱ्या तर्काकडे आपोआपच घेऊन जात होता आणि याची प्रचिती मधुसूदन हुलाळकर यांना लगेच आली. कारण 4 ते 5 तरुण अनिल गोखलेंच्या केसची वारंवार चौकशी करत आहे अशी माहिती त्यांना मिळाली होती. या तरुणांपैकीच एकाचं नाव होतं राजेंद्र जक्कल. राजेंद्र जक्कल हे नाव सलग दुसऱ्यांदा आल्यावर संशयित राजेंद्र जक्कलला चौकशीला बोलावणं फार सोपं होतं. पण यामुळे राजेंद्र जक्कल आधीच सावध झाला असता. त्यामुळे त्या 4 तरुणांपैकी जो मानसिक दृष्ट्या सर्वात जास्त कमकुवत वाटत होता त्या तरुणाची पोलिसांनी निवड केली. त्याचं नाव होतं सतीश गोरे. सतीश गोरेला माणिकराव दमामे यांनी ताब्यात घेतलं आणि तपासाच्या पहिल्या काही तासात गोरे पोपटासारखा बोलायला लागला. यानंतर या घटनेमागचं जे सत्य पोलिसांसमोर आलं त्यानं पुण्यातलं संपूर्ण पोलीस दलच हादरून गेलं. सतीश गोरेनं दिलेल्या जबानीनुसार अनिल गोखलेचा खून हा राजेंद्र जक्कल आणि त्याच्या साथीदारांनीच केला होता. 1970च्या दशकामध्ये गाजलेलं हे एक ठिकाण आहे. आपण समोर पाहू शकता स्वस्तिक फोटो स्टुडिओ नावाचा एक फलक आपल्याला दिसतो आहे. त्या ठिकाणी जोशी अभ्यंकर हत्याकांडामधला मुख्य सूत्रधार जो होता राजेंद्र जक्कल त्याचा वडिलांचा फोटो स्टुडिओ होता आणि तो स्वतः इथं राहतही होता. सतीश गोरेच्या जबानीनंतर पुण्यातील एका महाविद्यालयातून 5 तरुणांना म्हणजेच राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप, मुनव्वर शहा आणि सुहास चांडक यांना अटक करण्यात आली. नायलॉन दोरीच्या गाठीने हे सर्व तरुण अनिल गोखलेच्या खुनाशी जोडले गेले होतेच. पण आता पुढचं आव्हान त्याहून कठीण होतं. ते म्हणजे या टोळीचा जोशी अभ्यंकर यांच्या खुनाशी संबंध आहे हे सिद्ध करणं. कारण पोलिसांकडे जे पुरावे होते ते परिस्थितीजन्य होते आणि या पुराव्यांच्या आधारावर या टोळीवर गुन्हा सिद्ध करणं अशक्य होतं. मात्र पोलिसांनी इथे एक चांगली शक्कल लढवली. त्यांनी सुहास चांडकला माफीचा साक्षीदार म्हणून अभय दिलं आणि अखेर जोशी अभ्यंकर गोखले या सर्व खुनांसहित विश्व हॉटेलच्या मालकाच्या मुलाचा खून कोणी केलाय हे सांगायला सुहासने सुरुवात केली. सुहास चांडकला पोलिसांनी माफीचा साक्षीदार बनवल्यामुळं त्यांना आता पुढील तपास कार्यात यश येऊ लागलं होतं. राजेंद्र जक्कल आणि त्याच्या टोळीनं हॉटेल विश्वच्या मालकाचा मुलगा प्रकाश हेगडेचं अपहरण करून हत्या केली होती. त्या प्रकाश हेगडेच्या मृतदेहाची विल्हेवाट त्यांनी नेमकी कुठे लावली याबद्दलची माहिती सुद्धा सुहास चांडकनं पोलिसांना दिली.
याच माहितीवरून सारसबागेतल्या एका तळ्यात ड्रम मध्ये बंद असलेलं प्रकाश हेगडेचं प्रेत पोलिसांनी बाहेर काढलं। या केसमध्ये एकूण 126 साक्षीदार उभे केल्यानंतर पोलिसांना आणखी एका अयशस्वी दरोड्याची माहिती मिळाली। कोल्हापूरमधील एका श्रीमंत व्यापारी श्री काशीद यांच्या पेढीवर राजेंद्र जक्कल आणि त्याचे साथीदार भेट देऊन आले होते। त्यामुळे काशीद यांनी सर्व गुन्हेगारांना ओळखलं असल्यामुळे एक मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला होता। राजेंद्र जक्कल आणि त्याच्या टोळीनं केलेल्या प्रत्येक हत्येत वापरण्यात आलेली नॉयलॉनची दोरी, त्याची विशिष्ट गाठ, सुगंधी द्रव्याचा केलेला वापर, मृतांच्या तोंडात कोंबलेले कापडाचे बोळे, हे सर्व पुरावे गुन्हेगारांच्याच विरुद्ध न्यायालयात उभे राहिले आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या राजेंद्र जक्कल आणि त्याच्या टोळीचा पर्दाफाश झाला। राजेंद्र जक्कल आणि त्याचे इतर साथीदार हे पुण्यातील एका कला महाविद्यालयाचे विद्यार्थी होते। या महाविद्यालयात प्रवेश मिळवून यशस्वी होण्या इतकी कला त्यांच्या अंगात चांगलीच मुरली होती। मात्र महाविद्यालय शिकत असलेले हे सर्व तरुण सैतानी मार्गाला लागण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे राजेंद्र जक्कल होता। राजेंद्र जक्कलचे वडील फोटोग्राफर होते। पुण्यातल्या सिटी पोस्टाच्या शेजारी एका 3 मजली इमारतीमध्ये त्याच्या वडिलांचा स्वस्तिक नावाचा फोटो स्टुडिओ होता। जक्कल त्या काळी त्याच्या कॉलेजमध्ये गुंड म्हणून प्रसिद्ध होता। अरेरावी करणं, विद्यार्थ्यांना मारणं, शिक्षकांना चाकूचा धाक दाखवणं, अशा प्रकारच्या हिंसक गोष्टीमध्ये तो कायम पुढे असायचा। राजेंद्र यल्लप्पा जक्कल, त्याच्यानंतर मुनव्वर शहा, सुहास चांडक असे ते 3-4 जणांचा ग्रुप होता। त्यात जक्कल आणि सुतार नावाचा एक आरोपी होता आणि मुनव्वर शहा हे सगळे प्रमुख आरोपी होते आणि इतर त्यांना त्याच्यामध्ये सहकार्य करायचे। फक्त थ्रिलपोटी हे ते गुन्हे करत होते आणि नेमकं शेवटपर्यंत त्यांनी हे गुन्हे कशासाठी केले ह्याचं नक्की कारण कुणालाही समजू शकलं नव्हतं, कारण प्रत्येक आरोपी वेगवेगळी स्टोरी सांगत होता। असं म्हणतात की गुन्हेगारीचं मूळ हे माणसाच्या पूर्वायुष्यातील घटनांमध्ये दडलेलं असतं। राजेंद्र जक्कलच्या बाबतीतही असंच काहीसं घडलेलं होतं। राजेंद्र जक्कलच्या घरची परिस्थिती त्याच्या बंडखोर स्वभावाला काहीशी कारणीभूत होती। जक्कलच्या जन्मानंतर त्याच्या आईला काही दुर्धर रोग जडला होता, ज्यामुळे तिचा चेहरा विद्रूप झाला। हा मुलगाच माझ्या दुर्भाग्याचं कारण आहे असं समजून वडिलांनी कायम जक्कलला मुलासारखी वागणूक दिलीच नाही। जक्कलच्या वडिलांच्या या विचित्र वागणुकीचा कदाचित जक्कलच्या मनावर परिणाम झाला होता आणि या मानसिक अन्यायाला प्रत्युत्तर म्हणून जक्कल कॉलेजमध्ये बंडखोरी करायचा। काहीही असलं तरी जक्कल आणि त्याच्या साथीदारांनी केलेले सर्वच गुन्हे हे अक्षम्य होते आणि कायम राहतील। आणि गृहमंत्री भाई वैद्य आणि सुहास चांडकचे वडील आणि भाई वैद्य यांच्यामध्ये चांगले संबंध होते त्या काळामध्ये। मग गृहमंत्री असल्यामुळे त्यांनी मित्राला सल्ला दिला की असा सगळा प्रकार घडलाय, खरंच जर त्या सुहास चांडक जो आहे ह्या ग्रुपमधलाच, याला जर सगळ्या गोष्टी माहिती असतील, जर त्यांनी पोलिसांना स्वतःहून सगळं सांगितलं तर त्यात तो वाचेल आणि खऱ्या गुन्ह्याची लिंक ओपन होईल आणि खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होईल। आणि मग पोलिसांनी त्याला माफीचा साक्षर केला आणि माफीचा साक्षर केल्यानंतर तो खटला चालला। त्यामध्ये सगळ्या चांडक सोडून सर्वांना फाशीची शिक्षा झाली आणि 1983 साली सर्वोच्च न्यायालयाने ती फाशी कन्फर्म केली आणि नंतर कालांतराने त्यांना सगळ्यांना फासावर लटकवलं। हा सगळा या खटल्याचा इतिहास आहे। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या जोशी अभ्यंकर हत्याकांडामागचे आरोपी अखेर सापडले आणि केस कोर्टासमोर उभी राहिली, तेव्हा सुहास चांडकची साक्ष ऐकण्यासाठी कोर्टात तौबा गर्दी जमा झाली होती। सुहास चांडक हा या घटनेत 10 पैकी 7 खुनांमध्ये प्रत्यक्ष सहभागी असून देखील त्याची सुटका करण्यात आली। सुरुवातीला सेशन्स कोर्ट आणि त्यानंतर हायकोर्टानेही या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली। या खटल्यादरम्यान सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती यांच्याकडे केलेल्या याचिका देखील फेटाळून लावण्यात आल्या आणि अखेर 27 नोव्हेंबर 1983 साली या सर्व आरोपींना फासावर लटकवण्यात आलं। जोशी अभ्यंकर या थरकाप उडवणाऱ्या हत्यांमागील सर्व आरोपींना आता शिक्षा जरी झालेली असली तरी या भयावह घटनेच्या साध्या आठवणींनी देखील
पुणेकरांचं काळी चर्र झाल्याशिवाय राहत नाही. अपराध महाराष्ट्राला हादरवणारा या क्राईम विशेष कार्यक्रमात सध्या वेळ झाली इथे थांबण्याची. पुन्हा भेटूयात अशाच महाराष्ट्राला हादरवणाऱ्या एका गुन्ह्यासह. तोवर महाराष्ट्रातली प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकशाही मराठी.